एक मुलगी उच्च शिक्षण घेत असताना तिची एका तरुणाशी ओळख होते. त्यांच्याशी प्रेम जुळतं आणि पुढे ते लग्नही करतात. 8 वर्षांचा संसार होतो आणि अचानक तिने आत्महत्या केल्याची बातमी येते. ही बातमी समजल्यावर तिच्या आई वडिलांसह भावाच्या पायाखालची वाळू सरकते. पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यावर मात्र संशयाची सुई तिच्या नवऱ्याकडे आणि सासऱ्यांकडे वळते. ही दुर्दैवी गोष्ट आहे सायली कबाडीची. हुंडा म्हणून 10 लाख रुपयांची मागणी काय होते आणि तिचा छळ काय होतो. अर्धी रक्कम मिळूनही तिचा छळ काही थांबत नाही, मात्र तिचं आयुष्य मात्र थांबलं जातं. आता सायलीचे वडील, आई आणि भाऊ सायलीला न्याय मिळावा म्हणून लढा देत आहेत. पोलीस स्टेशन, कोर्टाचे उंबरठे झिजवतात. म्हणूनच सायली कबाडीला न्याय कधी मिळणार हा अर्थ सवाल लोकशाही मराठी विचारत आहे. मुख्यमंत्री कोण मला न्याय हवा. बस एक आईला न्याय द्या आज महिला दिनाच्या दिवशी. बस एवढीच एक विनंती आहे माझी, बाकी काही नाही आहे. माझ्या मुलीला न्याय द्यावं. वाटलं पण न्यायचं या दिवशी मला इथे यावं लागेल. पण ऐक आरोपी हवेत मला, बस बाकी काही नको. मला आरोपी द्या, आरोपी मला. सायली संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सायली चंद्रकांत परब, जन्म 8 ऑक्टोबर 1992. 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण पुण्यामध्ये. 9वी 10वीचं शिक्षण शारदाक्षरम मुंबई. 11वी 12वी MD कॉलेज परेल. तर बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्निशियन कार्डिओलॉजी, MSc इको कार्डिओग्राफी बंगळुरू येथून केलं. बंगळुरूमध्ये डॉक्टर सुशील जगन्नाथ कबाडीशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात 14 डिसेंबर 2016 रोजी विवाह केला. लग्नानंतर 10 लाख रुपये हुंडा मागितल्याचा आरोप. $5 लाख दिल्याचा सायलीच्या वडिलांकडून दावा करण्यात आला. तर उर्वरित 5 लाख रुपयांसाठी सायलीचा छळ केल्याचा आरोप केला जातोय. 7 फेब्रुवारी 2025 रोजी सायलीने आत्महत्या केल्याची फिर्याद देण्यात आली. छताच्या हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची फिर्याद देण्यात आली. पंचनामा करणाऱ्या पोलिसांना घटना संशयास्पद वाटली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सायलीच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या. वडील चंद्रकांत परब यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टर सुशील कबाडी, सासरे जगन्नाथ कबाडींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. न्याय मिळण्यासाठी सायलीचे वडील, आई, भावाचा लढा सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.